नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. पारनेर माफिया राज संपवणार, नामदार राधाकृष्ण विखे पाटील. पारनेर तालुक्यात रेड बुलचा वापर करून पारनेरचा माफिया राज माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दादागिरीला सामोरे जावे लागत आहे. विकास प्रक्रिया खंडित करून ठेकेदारीचा व्यवसाय करीत दादागिरी सुरू असून याचा बिमोड करण्यासाठी महायुतीला उद्याच्या निवडणुकीत जनतेने पाठबळ देण्याचं आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. पारनेर तालुक्यातील निघोज येथे कुकडी डावा कालवा पाटाचे अस्तरीकरण भूमिपूजन कार्यक्रम त्यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी 83 कोटीचा निधी नामदार विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. या कार्यक्रमास माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार शरद सोनवणे, आमदार काशीनाथ दातेसर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा उपाध्यक्ष RM कापसे सर, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, माजी सभापती गणेश शेळके, सुप्याचे माजी सरपंच दत्तानाना पवार, डॉक्टर प्रदीप दाते, डॉक्टर भाऊसाहेब खिलारी, भास्करराव उचाळे, भाजपच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सोनाली सालके पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम एरंडे, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, ज्येष्ठ नेते दादाभाऊ वारे, अश्विनी थोरात, संदीप पाटील वराळ, जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ, भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली शेठ वरखडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मंगेश लाळगे, माजी ग्रामपंचायत सदस्य भीमराव लामखडे, माजी ग्रामपंचायत सदस्य भास्करराव वराळ पाटील, अल्पसंख्याक समाजाचे नेते असलमभाई इनामदार, मुस्लिम समाजाचे शहराध्यक्ष साजिदभाई तांबोळी, बबूशेठ मोमीन, ग्रामपंचायत सदस्य रुपालीताई गायखे, ग्रामपंचायत सदस्य शबनूर इनामदार, माजी ग्रामपंचायत सदस्य सुमनताई कवाद, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गोगरे आदी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामदार विखे पाटील म्हणाले, जाणत्या राजाने अनेक वेळा पारनेर दौरा केला, मात्र त्यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. उलट अहिल्यानगर जिल्ह्यातील पाणी अडवण्याचे पाप त्यांनी केलं आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील विकासाला पाठबळ देत सातत्याने जनतेच्या हितासाठी विकासाभिमुख निर्णय घेतले आहेत. माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शरद सोनवणे, आमदार काशीनाथ दातेसर यांनी जिल्ह्यातील जनतेला पाणी मिळण्यासाठी सातत्याने सकारात्मक भूमिका घेतली असून गेली 40 वर्षात प्रथमच पाट पाण्याच्या अस्तरीकरण होण्यासाठी मोठा निधी उपलब्ध झाला असून हे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे. हे काम प्रलंबित राहिल्याने पाणी झिरपत होतं. पाणी सुटल्यानंतर 500 क्युसेस पाणी जाग्यावर वाया जात होतं. हे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास 500 क्युसेस विसर्ग वाढणार आहे. याचा फायदा अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केलं. पारनेरचे कामधेनू पारनेर साखर कारखाना माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी सुरू केला. तो कारखाना मोठा होण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब भगत, माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील व त्यांच्या सहकार्याने प्रयत्न केले. मात्र तोच कारखाना विकण्याचे पाप येथील काही पुढाऱ्यांनी केलं. कामगार शेतकरी यांना आर्थिक पाठबळ देणारा हा कारखाना पुन्हा सहकारी तत्वावर सुरू होईल, यासाठी आपण प्रयत्नशील असून शेतकरी हिताचे निर्णय सुरूच राहणार आहेत. कांद्याला भाव मिळण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्नशील असून लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचे नामदार विखे पाटील यांनी सांगितलं. माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शरद सोनवणे, आमदार काशीनाथ दातेसर यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलेला पाठपुरावा व त्यांनी हा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विखे पिता पुत्रांना धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले. सहकार क्रांती, शैक्षणिक क्रांती, वैद्यकीय क्रांती याचबरोबर विखे कुटुंबाने जलक्रांती केली असून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी खऱ्या अर्थाने सहकाराच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. तेच काम नामदार विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील करीत असून महायुतीच्या सरकारने अतिशय जलद विकास कामे केली असून यापुढील कार्यकाळात महायुतीशिवाय जनतेला पर्याय नाही.
एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केलं। यावेळी निघोज ग्रुप ग्रामपंचायत, निघोज ग्रामस्थ, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन, अल्पसंख्याक समाज यांच्या वतीनं विखे पाटील व मान्यवरांचा सचिन पाटील वराळ व राळेगण थेरपाळ लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास पाटबंधारे तसेच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच अंगणवाडी सेविका व महिला बचत गटाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू साबळे यांनी केलं। शेवटी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी आभार मानले। जनता राजा म्हणून शरद पवार हे रेड बुलचे आपल्या भाषणात वारंवार उल्लेख करीत खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता नामदार विखे पाटील यांनी जोरदार टीका केली। आजपर्यंत पाणी अडवण्याचे काम पुण्याचे पुढारी करत होते, मात्र यामध्ये आमदार शरद सोनवणे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन एक प्रकारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे। यापुढे पुण्याच्या पुढाऱ्यांनी कितीही पाण्यासाठी आडवाडवी केली तरी महायुतीचे सरकार पाट पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याने महायुतीचे सरकारच जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे असल्याचे नामदार विखे पाटील यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्या भाषणाला दाद दिली। पारनेर तालुका प्रतिनिधी मुकुंद निघोजकर। नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय, पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर।